भाऊबीजेसाठी मी माहेरी आले आणि एक दिवस राहिले। भाऊबीजेच्या दिवशी गुरुवार होता, आज शुक्रवार आहे आणि बघू शकता खूप सारी मच्छी बाबा घेऊन आलेत आणि आज मी मच्छीची पार्टी करणार आहोत। मालवणी पद्धतीत बांगड्यांची कढी आम्ही कशी करतो ते तुम्हाला आज दाखवते आणि आज बनवणार आहे बहीण माझी सर्व जेवण। तर आई इथे तिला साफ करून देते। आता बहीण लग्नानंतर ती पहिल्यांदाच आमच्या घरी आले आणि आज सगळं जेवण ती बनवणार आहे आणि तिच्या हातचं मी खाणार। माझ्या हातचं नेहमीच खात असते, पण माहेरी आल्यानंतर आईच्या हातचं किंवा दुसऱ्याने कुणीही जर बनवलेलं जेवण असेल ना तर ते मला खूप जास्त भारी लागतं आणि त्यातल्या त्यात ती मच्छी असेल तर मग काय विचारायलाच नको, कारण मासळी हा माझा वीक पॉईंट आहे आणि त्यात आणि दुसऱ्याने कोणी बनवलेली मासळी म्हणजे त्यांच्या पद्धतीमध्ये आणि त्यांच्या हाताची चव म्हणजे खूपच भारी वाटते आज मला। आणि आज मी काही काम करणार नाहीये, बहीण सगळं जेवण बनवणार आहे। होय, बरी लागतात ती, जरा वेगळी लागतात चव। थोडीशी टाक। तर आता मसाला, मीठ, हळद सगळं लावून ठेवतात। हां, माझ्या गावाला लसूणची पेस्ट, मसाला, मीठ आणि सर्व लावून ठेवलं आता आणि आता बनवणार आहोत आम्ही। ये मेरी छोटी बहन है माझी लहान बहीण आहे आणि ती करते सर्व। आज चाललंय आमचा नरसिंहा पिक्चर। काम करोगे, आज से मैं ही तुम्हारा एकमात्र भगवान हूं। मंदिरों में इथे माझा भाऊ आणि दोन्ही मुलं बसलेत नरसिंहा पिक्चर बघत, मोबाईल सुद्धा बघतायत मध्ये मध्ये। मी फक्त फिरते कारण बहीण आणि आई जेवणाकडे बघतायत आणि ते जेवण बनवतायत आणि मी फक्त व्हिडिओ करतेय। मांदेली भाजायला घेतलेत। आता इथे रव्यामध्ये थोडंसं मीठ, मसाला टाकून घेतलाय आणि बारीक रवा घेतलाय, तर तळतो। कधी बघतो बांगडे आता फ्राय करायला घेतले। मांदेली सुद्धा फ्राय करणार आहोत, बोंबील सुद्धा आहेत आणि बांगड्यांच्या डोक्याची आम्ही बनवणार आहोत कढी। एकदम अप्रतिम लागते। दुसरीकडे आल्यावर थोडं गोड झालंय आणि आता कांदा घालून घेतो। मच्छीच्या वाटणासाठी एक उभा कांदा चिरून घेतलाय। मिरच्या आणि धणे एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवत घातली होती, तेही घालून घेतलंय। ते खोबरं सुद्धा घालून घेतलंय आणि त्याचबरोबर मालवणी स्पेशल मच्छीचा मसाला मिळतो, तो जो आई बनवून आणते गावावरून, तो घातलेला आहे। यामध्ये फक्त लाल मिरच्या आणि धणे याची पावडर असते, तोही इथे टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित यामध्ये जितकं आपल्याला पाणी हवंय तितकं टाकून घ्यायचं। थोडीशी हळद सुद्धा घालायची म्हणजे अगदी वाटण आपलं छान तयार होतं। बस गप्पा मारता मारता जेवण करतात सगळेजण आणि बाबा आता इथे लिंबू सरबत बनवायला आले। सरबत स्पेशल बनवतात, खासियत आहे, खासियत सरबतवाला बाबा। एकदा पिल्यात ना इसरांदा म्हणजे बाकी हा दुसऱ्याकडे परत माझ्याकडे ऑर्डर दिताल्या। तर आता मालवणी कढी बनवायला घेतल्या। तर इथे वाटण जे आपण आता मगाशी बघितलं ते टाकून घेतलंय। आता वाटण आतमध्ये टाकल्यानंतर आम्ही गॅस ऑन केला। जितकी आपल्याला पातळ जाड हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि तितकं आपण छान असं करून घ्यायचं। हे उकळलं आलं ना की अजून जाड। हे बघा, एक ग्राहक आलेले आहेत लिंबू सरबत बघण्यासाठी। बांगडे तळलेले असं हा, आणि ही आता मानेरीची कढी बनायचा। हा बांगडे तळून झालेत, आता थोडे काढून ठेवते। आता ही मांदेली इथे तळते आहे, मस्त झालं एकदम। नम्रता पिऊन बघ पहिलं कसं चाललंय ते। फक्त जलजिरा पाहिजे होता, बाकी बरोबर सोडा पाहिजे होता। हा, फेल केल्याने एकदम बेस्ट बाबा। अरे आपला हात नाही, मालवणी माणूस असा हात धरतो नाही। दोनच माणसं होतात, एक मालवणी आणि दुसरा जपानी। मीठ घातला आणि कोकम टाकून घेते 4-5। आता हे बघा इथे उकळल्यानंतर आम्ही इथे बांगडे घालतोय।
बांगड्याची डोकी. बांगड्याची डोकी, कारण बांगड्याचे बाकीचे जे भाग आहेत ते आम्ही तळले, काय बोल ती उकळली. पण आपण जर त्याच्यात चमचा घातला तर मग ते मासे तुटू शकतात, म्हणून मग ते गावच्या पद्धतीने बघा असेल. हा हे बघा असं हे करायचं, म्हणजे आतमध्ये मासेही फिरतात व्यवस्थित. ही काय गावची पद्धत नाही नाही हा आहे म्हणून. हा इथे आपली अवेलेबल होते म्हणून घालायची, नाही तर गावी वगैरे कोथिंबीर कोणी टाकत नाही. आता तयार झाली आणि गॅस बंद करायचा. फ्राय केलेली बघा मांदेली आहे, इथे बांगडे आहेत आणि इथे फ्राय करतात अजून, आणि इथे अजून करायचे आहेत. इथे बोंबील आहेत, तर हे पण अजून फ्राय करायचे. आता इथे बोंबील तळायला घेतले. सगळी मेजवानी आहे मच्छीची, आवडत नाही कोणाला म्हणून सगळे मच्छी आणले वेगवेगळ्या प्रकारच्या. अंड्याचे काय म्हणत होती ते पोरांना घेऊन झालेले आहेत. बोंबील अजून पण चालू आहे. आई वाढते जेवण, पण बघूया. बरोबर छान दिसतं. वाढावा. हे बघा इथे माशी तळलेली आहे. काय देऊ? काय मांदेली खात नाही तू? बोंबील मासे मासे बांगडे दे ना त्याला अजून. आता इथे बघा आम्ही सगळे मासे, माशाची कढी. तर अशी झाली आमची मासळी पार्टी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.